नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। खरं तर हा ब्लॉग अचानक भयानक नाहीये, कारण की आपण असं ठरवलं की दर रविवारी आपल्याला कुठेतरी जायचंय, पुण्यातच जायचंय, कुठेतरी प्रवास करायचा आहे, तर त्याच्यासाठी हा ब्लॉग आपण आज शूट करत आहोत। खरं तर आज मला खूप टेन्शन आलंय, कारण की आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथं कसं जायचं हे मला माहित नाही। आता मी कॉल करून विचारणार आहे, नेटवर सर्च करणार आहे, गुगलवर सर्च करणार आहे, तिथं कसं जायचं ते। आपण एका ठिकाणी जाणार आहोत, तर चला तर मग आता निघायचंय। आज रविवार आहे आणि आज कॉलेजमध्ये जायचं नाहीये। ओके, येताना वगैरे जाऊयात, बट आज कॉलेजमध्ये जायचं नाहीये आणि मी अशी रेडी झालेली आहे। काय म्हणतात याला, काय म्हणतात रे, स्कर्ट आणि टॉप। ओके, हा ड्रेस जो आहे तो मी आमच्या शिमला मनालीच्या ट्रिपसाठी दिल्लीमधून खरेदी केला होता। म्हटलं आज तोच मस्त घालावा। दरवेळेस आपण साडी वगैरे नेसतो आणि आज आपण बसने प्रवास करणार आहोत, ते पण 50 का 40 रुपयाचं डेलीच्या प्रवासाचं तिकीट काढून। चला तर मग जाऊयात। आणि मी असा विचार केला होता की यावेळेस असं एखाद्या मैत्रिणीला, यावेळेस वेगळ्या मैत्रिणीला वगैरे घेऊन जावं, बट तसं काही जी मैत्रीण येणार होती सोबत तिला वेळ आता नाहीये, तो तर आज आपण या प्रवासात एकटेच आहोत। सॉरी, एकटे नाही, हा एक चलो। आणि मला असं वाटतं की नांदेड सिटीपर्यंत आपण स्कूटीवर जायला पाहिजे, कारण की इथूनच बसची वाट बघणं म्हणजे फार डिफिकल्ट आहे। ते पण परत कधी येऊ, कसं जाऊ, एकतर अरे यार काय सांगावं, गाडीवरच गेलो तर। चला चला, जी सिच्युएशन समोर येईल ना ती येईल, बस। बाकी काही टेन्शन नाहीये, टेन्शन लेने का नाहीये। काही झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही, जस्ट गो विथ द फ्लो। म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला माहीतच नसतं, आज उठून म्हणजे एखाद्या सिच्युएशनला माहीत नसतं की आपल्याला ते डील कसं करायचंय, तर त्यावेळेस एकदम शांत राहायचं, जस्ट गो विथ द फ्लो। अडचणींमधून शिकायचं फक्त। आणि बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात आणि आपण त्याच्यातून थोडंफार काहीतरी शिकायला पाहिजे आणि तसं आयुष्य जगायला पाहिजे, कारण की इतक्यात आयुष्य संपणार नाहीये, ही वेळ पण जाणार आहे। एक चांगलं वाक्य कोणीतरी सांगितलं होतं की चांगलं आणि वाईटही, ही वेळ पण जाणार आहे। हे असं वाक्य आहे की जे तुम्ही दुःखाच्या वेळी ऐकलं ना की तुम्हाला बरं वाटतं की हां ही पण वेळ जाणार आहे, आणि आनंदाच्या ठिकाणी ऐकलं, आनंदाच्या वेळी ऐकलं ना की त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार आहे की हे एकदम दुःखद वाक्य, ही पण वेळ जाणार आहे। ओके, लाईफ सरकणार आहे, कधीतरी संपणार आहे, तोपर्यंत आपण जगून घेतलं पाहिजे। चलो 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 चलो, निघायचंय आता। खडकवासल्यापर्यंत आलो आणि एवढी गर्दी आहे, आज रविवार आहे आणि फार गर्दी आहे। आम्हाला काही रोजचाच रस्ता आहे हा। आधी फार खडकवासल्याचं आकर्षण होतं, पण आता असं झालं की इथेच आहे ना यार, ते म्हणतात ना की घर की मुर्गी घर की मुर्गी दाल बराबर असं झालंय ते, कारण की इथेच खडकवासला आहे, मी इथेच राहते, दर वेळेस येता जाता हे दिसतं, त्यामुळे असं गर्दीच्या वेळेस इथं थांबावं असं पण वाटत नाही, असं कधीच थांबावं असं वाटत नाही। फक्त एखाद्या संध्याकाळी ज्यावेळेस जिथं गर्दी नसते त्यावेळेस तिथं आपण म्हणजे जातात। ओके, चला आता भरपूर लांब जायचं आहे तसं। आत्ता नांदेड सिटीपर्यंत ही स्कूटी पार्क करता येईल आणि त्याच्यानंतर मला विचार करते बसनं जायचं, फिरायचं आज फार। PMTचा पास काढून फिरायचा विचार करते आज, कारण की गाडी चालवली की खूप जास्त कंबर वगैरे दुखते, एवढा ट्रॅफिकमधून आपण गाडी नाही चालवू शकत। चलो, बस आली। फक्त पुण्यात नाही नाही, फक्त पुण्यात फिरायचं नाही नाही नाही। 40 का? ओके, थँक्यू। हा आहे 1 दिवसाचा पास, ज्याच्यामध्ये तुम्ही 40 रुपयात अख्खं पुणे फिरू शकता, म्हणजे फक्त महानगरपालिका बाहेर, पुण्याच्या बाहेर, हद्दीच्या बाहेर नाही। मध्ये बसतोय आणि आपण इथून पुढे जाणार आहोत स्वारगेटला। स्वारगेटला उतरले यार, चुकीच्या PMT मध्ये चढले आणि सक्सेसफुली रस्ता चुकलोय। आणि मी काय केलं माहितीये का, बसमध्ये मॅप लावला, म्हटलं आता त्या बस कंडक्टरला पण माहीत नाहीये की कुठे जायचंय म्हणून बसमध्ये मॅप लावला आणि त्या डिरेक्शनच्या अपोजिटला गाडी जायला लागली की मी पटकन उतरून गेले। आता इथून दुसरी बस पकडूयात, बघूयात यार। चला, 24 नंबरची बस एका रिक्षावाल्या काकांनी पकडायला लावली आहे आणि
सगळ्यात खराब गोष्ट माहिती आहे काय? सगळ्यात खराब गोष्ट ही आहे की हिल्स घालून चालणं. ही शपथ, हिल्स घालून चालणं ही सगळ्यात खराब गोष्ट आहे. डेंजर. पाय दुखायला. किती लांब चालावं लागेल अजून PMT स्टॉप शोधण्यासाठी. बापरे. फायनली बस मिळाली आणि बघा किती गर्दी आहे. आणि ही मी आणि मागे इतक्या क्यूटशा आजी दिसत होत्या दोघी जणी. त्यांचं छान गप्पा चालू होत्या आणि मी तेच ऐकत बसलेले. आता ही बस उतरून येरवड्याला उतरून परत तिथून वेगळी बस पकडायची आहे. येरवड्याला उतरून आता ही तिसरी बस पकडलेली आहे. तर फायनली डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता इथून चालायचं आहे थोडं परत एकदा. आणि 3 बसेस पकडल्या आपण वेगवेगळ्या. माहीत नाही काय नाही. पास काढला आणि प्रत्येक वेळ बस पकडून गेलेलो आहोत. पोहोचलेल्या ठिकाणी आपल्या आता मी दाखवते तुम्हाला की कुठं आलोय आपण. आगा खान पॅलेस. आपण आलो आगा खान पॅलेसला. बऱ्याच दिवसापूर्वी इथं व्हिजिट करायचं होतं, तर यावेळेस आपल्याला चान्स मिळाला व्हिजिट करण्याचा. पहिले तर इथं तिकीट काढावं लागतं आय गेस. आपण आधी तिकीट काढून घेऊयात. आता तिथे काय करतात, ऑनलाईन तिकीट काढायला लावते त्यांच्या लिंकवर जाऊन. तर कसं यायचं हे मी आधी सांगते की सगळ्यात आधी मी काय केलं, 40चा पास काढला PMTने यायचं असेल तर. आणि त्याच्यानंतर मी आले स्वारगेटला. त्याच्यानंतर स्वारगेटला जाऊन 24ची बस पकडून मी येरवड्याला उतरले आणि येरवड्यावरून जकात नाका म्हणून आहे, राम काहीतरी समथिंग, तिथे येऊन उतरले. आणि तिथे मग मला हे लोकेशन सापडलं. तर तुम्ही ओला कॅब करून येऊ शकता. श्रीमंत असाल तर कॅबने येऊ शकता, स्वतःची कार घेऊन येऊ शकता, बाईकने येऊ शकता. फक्त आधी येरवड्याला यावं लागतं. त्याच्या आधी येरवड्याच्या आसपासच आहे. तर आपण ह्या लोकेशनला पोहोचलेलो आहे ज्याचं नाव आहे आगा खान पॅलेस. इतकं सुंदर वातावरण आहे. आणि हे आहे आगा खान पॅलेस. हे म्युझियम पण आहे, म्हणजे म्युझियमच म्हटलं तरी चालेल याला. पण आत जाऊन शूटिंगची परवानगी असेल तर आत जाऊन मी दाखवेन तुम्हाला की काय काय आहे त्याच्यामध्ये. आज एवढी म्हणजे इतकी गर्दी वाटत नाही आहे मला ह्या वेळेला. कदाचित संध्याकाळच्या टायमिंगला इथे गर्दी असेल, मे बी असं असेल. त्यावेळेस आपला भारत स्वतंत्र व्हायला लागला होता त्यावेळेस इंग्रजांनी काय केलं की महात्मा गांधी यांना नजरकैदेत ठेवलं. या ठिकाणी महात्मा गांधी जवळपास 21 महिने नजरकैदेत होते. म्हणजे या ठिकाणी नजरकैदेत राहून पण त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी फार फार मदत केलेली आहे, मोठं योगदान केलेलं आहे. आणि तसंच इथे कस्तुरबा, माता कस्तुरबा यांचं पण म्हणजे अंतिम घडी किंवा त्यांचा देहांत इथेच झाला होता. या म्युझियममध्ये 4-5 दालनं तुम्हाला दिसतील तिथं गेल्यावर. तर इथं बरेच पोस्टर्स, कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तू आणि असे भित्तीपत्रकं वगैरे आणि असे पुतळे असं बरंच काही होतं. तर ते तुम्ही पाहू शकता आणि एकदा त्याला नक्की व्हिजिट देऊ शकता. एक माझा फॉलोअर मिळाला आहे, त्याचं नाव आकाश आहे. हॅलो. मला वाटलंच होतं कोणी ना कोणी भेटणार आहे आज. तुमच्याकडे कसं काय? ओके. मी काय विचार केला की म्हटलं चला आज शूट करूयात, कुठेतरी जाऊयात, म्हणून मग मी इथे आले. किती वर्ष झालं ओळखतोस तुम्हाला? मी हा प्रश्न सगळ्यांना विचारते. हा, किती वर्ष झालं? आय थिंक 4 ते 5 वर्ष फॉलो करतो. बापरे. ठीक आहे ठीक आहे. छान वाटतं रे असं कोणीतरी असं अचानकच हाक मारले की. आम्ही बंद करते. फॉलोअर्स भेटणं म्हणजे खूप भारी गोष्ट आहे. मस्त भेटणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, ही फिलिंग मस्त आहे. म्हणजे फिरताना असं कोणीतरी सतत भेटत राहावं ही माझी नेहमीची अपेक्षा आहे. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचे अंतिम क्षणाला त्यांनी इथंच होत्या. तर ते त्यांच्या वस्तू आहेत सगळ्या ह्या दालनात दिलेल्या आहेत. तर हे दालन म्हणजे हे सगळं म्युझियम बघून मला थोडासा दिल्लीचा फील येतो. ज्यावेळेस आपण दिल्लीला म्युझियम बघायला गेलो होतो आणि तिथे पण बऱ्याच वस्तू होत्या, जुन्या क्रांतिकारकांच्या वगैरे पोस्टर्स वगैरे होते, सगळंच काही काही होतं. हे बघा आतमध्ये सगळंच दिलेलं आहे.
मागच्या वेळेस ज्यावेळेस दिल्लीला गेलेलो आणि तिथे एक म्युझियमला भेट देण्यात आलेली, तसंच आहे. ते फार मोठं होतं, हे म्हणजे लहान आहे. तर ज्यावेळेस महात्मा गांधी यांना 21 दिवस नजरकैदेत ठेवलं होतं त्यावेळेस ते इथंच होते आणि कस्तुरबा गांधी पण इथंच होते. आणि त्यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये कस्तुरबा गांधींच्या त्यांनी वापरलेल्या वस्तू वगैरे सगळ्या वस्तू त्या दिलेल्या आहेत त्यांनी. आणि म्युझियम अत्यंत छोटं आहे, एवढं काही मोठं वगैरे नाही आहे तरी पण. आणि जे आपण हिस्ट्रीमध्ये वाचलेलं आहे त्याचे सगळे पोस्टर्स आहेत ते. जर तुम्ही इतिहास तज्ञ किंवा इतिहासाचा चांगला अभ्यासक असाल तर तुम्हाला नक्कीच हे कुठल्या ना कुठल्या पुस्तकात वाचायला मिळणार आहे की म्हणजे 1942 साली काय झालं, त्यांना इथं नजरकैदेत का ठेवलं, किंवा त्यांनी लिहिलेली पत्रे किंवा हे सगळ्या गोष्टी, हे सगळा इतिहास तरच पोस्टरवर आहे. किंवा आतमध्ये एक पुतळे आहेत, अत्यंत छान आहे. तर विजिट करायची तर अशी एक प्लेस पण आहे आपल्या पुण्यात की हां, जिथे म्हणजे ज्यामुळं आपण आज ह्या स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय, ज्यामुळं आपण स्वातंत्र्य उपभोगतोय, त्या लोकांबद्दल आदर आणि बऱ्याच काही गोष्टी मनांमध्ये येतात. त्या लोकांचं ठिकाण पण आपण व्हिजिट केलं पाहिजे की त्यावेळेस ते कुठं राहायचे, त्यांनी काय काय भोगलं, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला येता यावी म्हणून आपण अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे. तर हे एवढंच आहे बहुतेक. इकडे पण आहे थोडंसं आणि तिकडच्या साईडला बहुतेक समाधी आहे, तर आपण ती जाऊन बघूयात आणि इथून निघूयात. दादा बसू नको, नो. आत्ताच बघितलं तुम्ही की कोणीतरी ते छोटे छोटे समोर जे टेबल्स ठेवलेले त्याच्यावर बसत होतं. माझी ना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही हिस्टॉरिकल प्लेसेसला वगैरे व्हिजिट कराल ना त्यावेळेस त्या प्लेसेसवर ठेवलेल्या वस्तूंना हात पण लावायला नाही पाहिजे आणि त्याच्यावर बसणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करणं तर दूरच आहे. मला असं वाटतं की थोडीशी जाणीव असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. म्हणजे आपण जिथं तिथं जाऊन बालिशसारखं नाही वागलं पाहिजे किंवा आपण इरिस्पॉन्सिबल नाही वागू शकत प्रत्येक गोष्टींमध्ये. तर हा सगळा जो ठेवा आहे, जी आपली संस्कृती आहे, जे आपले ऐतिहासिक स्मारकं वगैरे आहेत किंवा आपले गड किल्ले असू दे किंवा काही असू दे, तर या गोष्टींचं जे वयोमान आहे ते कमी कमी होत चालले आणि हे सगळं जपण्यासाठी आपणच म्हणजे पुढाकार घेतला पाहिजे. ह्याची सगळ्याची डिग्निटी पाळणं हे आपल्याच हातात आहे. तर इकडे एक समाधी की ओर वेटू समाधी, बहुतेक मला असं वाटतं इकडे कस्तुरबा गांधी यांची समाधी असावी, कारण कस्तुरबा गांधी स्मारक. सगळीकडे फोटोशूट चालू आहे, स्मारक कुठे दिसत नाही. येस, तर कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाईंची ही समाधी आहे आणि पलीकडे महात्मा गांधींची फक्त तिथं राख ठेवलेली आहे असं म्हणतात, त्यांची अस्थी थोडीशी तिथं ठेवलेली आहे. तर हे असं ठिकाण आहे, हे समाधी स्थळ आहे. खरं तर अगदी शांत ठिकाण आहे. पण बहुतेक निरोप घेणार आहोत या प्लेसचा आणि आपण आता पुढे जाणार आहोत. तर काय शिकवलं असेल आपल्याला आजच्या प्रवासानं? तर मला आजच्या प्रवासानं थोडंसं शांत राहायला, थोडासा संयम बाळगायला शिकवलं आणि प्रवासाचा आनंद भेटला, ही गोष्ट तर वेगळीच आहे. तर पूर्ण म्युझियम बघून झालेलं आहे आता आणि आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाला आपल्या. म्हणजे इथलं म्युझियम, त्याच्यामध्ये आतमध्ये काही काही सगळे पोस्टर्स, त्याच्यामधल्या छोट्या मोठ्या गोष्टी, हे सगळं बघून झालंय. ते पोस्टर्स वाचून झालेत किंवा समाधी बघून झाली, तिथं थोडंसं बसून आली आहे. तर आत्ता आपण निघण्याच्या तयारीत आहोत. चला आता परतीच्या प्रवासाला निघायचं आहे. आपला कार्यकाळ इथल्या प्लेसचा संपलाय. 10 वाजता ओपन होतं बहुतेक हे पॅलेस आणि संध्याकाळी 5:30 पर्यंत ओपन असतं. मनपाला आलोय आता. मनपावरून स्वारगेट आणि स्वारगेटवरून नांदेड सिटी आणि नांदेड सिटीवरून स्कूटीवर घरी, एवढा प्रवास करायचा आहे. चला, इथून पण बस पकडावी लागेल आपल्याला. फायदा झाला एवढी वाट बघितलेल्याचा.
सकाळपासून पोटात अगदी कावळे ओरडलेला हा माणूस आत्ता घुसलाय एका DK बिर्याणी नावाच्या नांदेड सिटी गेटवरच्या एका हॉटेलमध्ये आणि ऑर्डर केले फक्त आणि फक्त 150 रुपयाची चिकन थाळी. आता पोटातले कावळे शांत करायचे आणि मस्तपैकी घराचा रस्ता धरायचा, हा ह्या माणसाचा प्लॅन. बघा ही यांची थाळी आहे. चला भरपेट जेवण करून झालेलं आहे, अंधार पण पडलाय, घरी जावं लागणार आहे. चलो स्नेहा, बस झालं आता, डिस्चार्ज होतोय फोन पण आणि पुढचं स्टॉप आपलं घर असेल. चलो फायनली मी घरी पोहोचलेले आहे. तर आज खूप सारे अनुभव आले, काही मला कॅमेऱ्यात कैद करता आले, पण असे बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मला कॅमेऱ्यात कैद करता आल्या नाहीत. फॉर एक्झाम्पल, समजा रस्ता क्रॉस करताना आपण कोणाची तरी मदत करणं, किंवा समजा पब्लिक जी शेजारी बसते, एखादी स्त्री, एक आजी होत्या, त्यांच्याशी गप्पा मारणं, किंवा कंडक्टरशी गप्पा मारणं, किंवा अशा अनेक गोष्टी ज्या मला कॅमेऱ्यात कैद करता आल्या नाहीत. माझे फोटो एका अनोळखी मुलांनी, छोटे छोटे मुलं आलते तिथं, कॉलेजचे पण नसतील ते, स्कूलचे असतील, स्कूलचे मुलं होते, त्यांना मी माझे फोटो काढायला लावलेले तिथे आगा खान पॅलेसमध्ये. प्लेस तशी छान आहे, म्हणजे फोटोज वगैरे छान येऊ शकतात गर्दी जर नसेल तर. आणि मला असं वाटतं एकदा त्या ठिकाणी भेट दिली तरी चालेल. विशेष गोष्ट आजची अशी आहे की आपण ना 40 रुपयाच्या पासमध्ये दिवसभर बसमध्ये फिरलोय. त्याच्यात मी जाताना 4-5 बसेस चेंज केले असतील, सॉरी जाताना 3 बसेस, आणि त्यांना बाप रे, तिथून मनपावरून स्वारगेटवरून अभिरुची मॉल, अभिरुचीवरून नांदेड सिटीवर जेवण करून परत मी स्कूटीवर माझ्या घरी आली. एवढं करायची एनर्जी कुठून येते माहित नाहीये, बट आज मजा आली, भारी वाटलं खूप. आणि येताना जे हॉटेल दाखवलं ना, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 150 रुपयाला एवढं भारी जेवण मिळालं ना, तर ते मी जेवण करून अशी मस्त सुस्त होऊन आता घरी आले. चला तर मग आता मी माझ्या ब्लॉगची सांगता करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत हा ब्लॉग पहा, मला सांगा आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, मजेत राहा, समाधानी राहा आणि जवळच्या माणसांना जपा. बाय.